अरे बघा हे जे आहे ई इनवॉइसिंग ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी मग त्याप्रमाणे ई इनवॉइसिंगमध्ये काय करायचं पुढे सांगेन मी आता काय इनवॉइसिंगमध्ये क्विक रिस्पॉन्स कोड हॅव्हिंग एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर इन इट इन केस इनवॉइस हॅज बीन इश्यू इन द मॅनर प्रिस्क्राईब काय पद्धतीने करायचं आहे इनवॉइसिंग हे 48 मध्ये दिले 48.4 48.5 आणि 48.6 या हे 3 सबरूल बनवले गेले इनवॉइसिंगसाठी. आता याच्यामध्ये परत काय केलं या इनवॉइसमध्ये की आता हा इनवॉइसिंगमध्ये काय केलं जातं की जेव्हा इनवॉइस बनवला जातो त्यावेळेस तो गव्हर्नमेंटच्या पोर्टलला ऑथेंटिकेट केला जातो. म्हणजे तिथे मी तो रिपोर्ट केला इनवॉइस असा त्याचा अर्थ होतो. टॅक्स पेअरनी तो रिपोर्ट केला तर त्याला इनवॉइस पोर्टल काय करतो एक इनवॉइस रेफरन्स नंबर IRN हा इश्यू करतो. आता हा नंबर जर टाईप करून व्हेरीफाय करायला गेलो तर यात काय नाही काय मिस्टेक होणार. मग त्याकरता इथे हा QR कोड दिला. हा QR कोड टाकला का हा नंबर येतो आणि ही माहिती क्रॉस व्हेरीफाय होती की बरोबर आहे. म्हणजे जसं आता इनवॉइस बनवायचं आहे गुडचा सप्लाय होतोय त्याच्या अगोदर इनवॉइस इश्यू करायचं आहे तर इमिजिएटली तो ऑथेंटिकेट होईल पोर्टलवरती आणि मग इनवॉइस आहे ती गाडीतून माल चालला आहे मोमेंट ऑफ गुड्स आहे बिल पण येईल हीच माहिती बिलला पण जाईल. मग जर चेकपोस्टला गाडी चेक झाली तर तिथे कळेल की इनवॉइस आहे गुड्स बरोबर आहे. म्हणजे प्रॉपर सप्लाय व्हायला पाहिजे प्रॉपर टॅक्स कलेक्ट व्हायला पाहिजे याकरता गव्हर्नमेंटला इफेक्टिव्ह करावं असं वाटलं की इनवॉइसिंग आपण करूया आणि यातून मग या प्रकारे केलं गेलं. पण ह्यात गव्हर्नमेंटने काय केलं की हे जे इनवॉइसिंग आहे हे इन्शुरन्स बँकिंग कंपनीला गरज नाही. ते काय टॅक्स त्यांची टॅक्स होत त्या सेक्टरला होत नाही त्यांना एक्झाम केलं. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी सप्लायर ऑफ पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि मल्टिप्लेक्स आणि सेज युनिट सेज डेव्हलपर नाही सेज युनिट यांना काय केलं आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे आहे नोटिफिकेशन नंबरमध्ये दिलेले आहेत या नोटिफिकेशनद्वारे काय केलेलं आहे एक्झाम केलं आहे की यांना इनवॉइसिंग करण्याची गरज नाही. आता जी तरतूद आहे इनवॉइसिंगची ती यांच्यावरती ॲप्लिकेबल आहे त्यांनी इनवॉइसिंग केलं पाहिजे. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट दिलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे किती आहे. आता मी काय करीन मी रिसिपियंट आहे तर मी बघेन मी तुमच्याकडनं गुड्स घेतोय तर तुमचं ॲग्रिगेट टर्नओव्हर बघता येतो किती वेबसाईटला गव्हर्नमेंटच्या की याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे का लिमिट 5 करोड केलं आहे. तर तुम्हाला मी ऑब्वियसली विचारणार ना की तुमचा इनवॉइसिंग हा इनवॉइसिंग का नाही तुमचा जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे तर मग इथे ज्यांना इनवॉइसिंगमध्ये एक्झाम केलं आहे त्यांना इथे काय केलं आहे या रूल 46 मध्ये दिलं ह्या क्लॉजमध्ये की एक डिक्लेरेशन द्या. कोणी द्यायचं The taxpayer exempted from the mandatory requirement of invoicing are required to provide a declaration on the tax invoice stating that though their aggregate turnover exceeds the notified aggregate turnover आता जे 5 करोड आहे त्यावरती गेलेलं आहे पण त्यांना इनवॉइसिंग ॲप्लिकेबल नाही आहे नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर इनवॉइसिंग त्यांच्या इनवॉइसमध्ये बँक इन्शुरन्स कंपनीच्या वी हेअर बाय डिक्लेअर दॅट दो अवर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन एनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फ्रॉम 17-18 onwards is more than the aggregate turnover notified under rule 48(4) ला we are not required to prepare an invoice in terms of provision of the state. म्हणजे 48(4) मध्ये जरी आम्ही त्यामध्ये आमचा टर्नओव्हर येत असला तरी आम्हाला एक्झम्पशन आहे त्यामुळे आम्ही तसं इनवॉइसिंग करत नाही. हा नॉर्मल टॅक्स इनवॉइस आहे. आता रूल 46 मध्ये एक सब रूल दिलाय सॉरी एक प्रोव्हिजन दिलाय. रूल 46 मध्ये एक प्रोव्हिजन दिलाय पहिला जो प्रोव्हिजन आहे यात दिलाय की प्रोव्हाइडेड दॅट आपण वरती बघितलं HSN टाकला पाहिजे पण HSN हा कन्सेप्ट ट्रेडर्ससाठी मॅन्युफॅक्चरर्ससाठी नवीन होता. सर्व्हिस प्रोडक्टला नवीन होता. इम्पोर्ट एक्सपोर्टला ठीक HSN पाहिजे पण बाकी GSTच्या अगोदर HSN हा कन्सेप्ट वापरात नव्हता. लोकांना माहिती नाही की HSN म्हणजे काय असतं. HSNमुळे गव्हर्नमेंटला काय फायदा होतो की कुठले गुड्स कुठल्या टेरिटरीमध्ये किती सप्लाय होतात हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून त्याने HSN दिला. पण व्यापाऱ्यांकरता काहीच फायदा नाही HSNचा. मग व्यापारी लगेच या HSN युनिव्हर्समध्ये टाका हे ॲक्सेप्ट करतील का ज्यांचं कम्प्युटराइज बिलिंग आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाही. पण एखादा हार्डवेअर दुकान आहे तुम्ही गेलात त्याला सांगितलं की हार्डवेअरच्या स्टोअरमध्ये जाऊन मला एक 4 खेळे पाहिजे मग इनवॉइस बनवा HSN कोड बघा
आता हार्डवेअरच्या शॉपमध्ये छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत, इलेक्ट्रिकल हार्डवेअर किंवा पेंटिंग सामान जे विकतात, त्यांना इन्व्हॉइस बनवायचं आहे. त्याचे काढतील काय गुड्स आहे काढा, 10-12 पानाचा त्यांचा कॅटलॉग असेल गुड्सचा, एच एस एन कोड काय लिहा. मॅन्युअल बिलिंग जो करतोय त्याच्याकरता खूप त्रासदायक होतं एच एस एन कोड टाकणं. कम्प्युटर बिलिंगमध्ये काय नाही, इन्व्हॉइस बनवायचं आहे, काय गुड्स आहे, क्लिक केलं काय ॲटम ए, ॲटम बी, प्रॉडक्ट ए, आता चूज केला, एच एस एन कोड इमिजिएटली येतो. किंवा ज्यांना एवढे गुड्स करायचे आहेत त्यांच्याकडे मग काय असं स्कॅनर असतो, गुड्स स्कॅन केला, टाकलं, संपलं. लक्षात ना, त्यांना काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणून काय केलं इकडे, हा टाकलाय तर खरा एच एस एन कोड टाका प्रोड्यूसप्रमाणे, पण इथे त्याला अपवाद काय दिला, प्रोव्हाइडेड दॅट द नंबर ऑफ डिजिट ऑफ एच एस एन कोड गुड सर्व्हिसेस अ क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी रिक्वायर्ड टू मेन्शन फॉर सच पिरियड ॲज मे बी स्पेसिफाईड इन द स्टेटमेंट. नोटिफिकेशन काढून सांगू कुठल्या क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनला कशा प्रकारे टाकायचं आहे, किंवा मग वुड नॉट बी रिक्वायर्ड, टाकायची गरज नाही, स्पेसिफाईड पिरियड करता, किंवा मग गरजच नाही, नॉट रिक्वायर्ड मेन्शन एच एस एन. मग गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं 28/6/2017 आणि त्यात त्यांनी हे सांगितलं की ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांनी एच एस एन कोड टाकण्याची गरज नाही. छोटे बिझनेस, ट्रेडर, मॅन्युफॅक्चर कोणी असो, एच एस एन कोड टाकण्याची गरज नाही. 1.5 करोडच्या वर टर्नओव्हर असेल आणि 5 करोडपर्यंत असेल तर ॲटलिस्ट 2 एच एस एन कोड डिजिट टाक, आणि 5 करोडच्या पुढे 4 एच एस एन कोड टाकला, 4 डिजिट, 8 डिजिट एच एस एन कोड आहे. तो पहिले 1.5 करोडला नॉट रिक्वायर्ड, 1.5 करोड ते 5 करोड 2 डिजिट, आणि 5 करोडच्या पुढे हे कधीपर्यंत होतं, हे 31 मार्च 2021 पर्यंत होतं. नंतर गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन दुसरं काढलं आणि त्यात हे सांगितलं की 2च ग्रुप असतील, एक 5 करोडच्या आतला, एक 5 करोडच्या पुढचा. 5 करोडच्या आत टर्नओव्हर असेल तर B2B सप्लाय करता तर 4 डिजिट एच एस एन कोड टाकलेच पाहिजेत, आणि B2C सप्लाय असेल तर मग ऑप्शनल आहे, टाकण्याची गरज आहे एच एस एन कोड. 5 करोडच्या वर टर्नओव्हर आहे, B2B B2C काहीच अप्लाय करा, 6 डिजिट एच एस एन कोड टाकले पाहिजे. आता हे चालू आहे, 6 डिजिट एच एस एन कोड रिक्वायर्ड आहे. कोणाला 5 करोडच्या वरती असेल तर B2B B2C काही असो, आणि 5 करोडच्या आतमध्ये B2B करता 4 डिजिट एच एस एन कोड कंपल्सरी आहे. दुसरा पुढचा एक प्रोव्हिजन आहे, तिसरा प्रोव्हिजन. या तिसऱ्या प्रोव्हिजनमध्ये काय दिलं की जर सेज युनिट किंवा सेज डेव्हलपर यांना सप्लाय केला, सेज हे नॉर्मल टेरिटरी मानलं जात नाही, सेज करता वेगळा कायदा आहे. मग सेजमध्ये सप्लाय केला तर मग तिकडे झिरो सप्लायची प्रोव्हिजन लागते, त्याच्यावरती IGST पे करायला लागतो. कारण सेजमध्ये सप्लाय केला तर हा इंट्रा स्टेट सप्लाय होत नाही, तो इंटर स्टेट सप्लाय होतो. सेजमध्ये सप्लाय केला तर तो इंटर स्टेट सप्लाय होतो. हे कुठे दिलंय, कुठे दिलंय, मला प्रश्न पडला पाहिजे ना असा की जर मी एखादा स्टेटमेंट करतोय तर ते आधार काय त्याचा. इंटरस्टेट सप्लाय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्हाला सेक्शन बघितला पाहिजे IGST ॲक्टमधला, इंटरस्टेट सप्लाय. ओके, इंटरस्टेट सप्लायमध्ये supply of goods and services or both when the supplier is located in India and the place of supply is in outside India, your supply of goods and services or both to or by a special economic zone developer or special economic zone unit. ओके, हे आहे सेक्शन 7 मध्ये, सबसेक्शन 5 मध्ये क्लॉज B shall be treated to be a supply of goods and services or both in the course of interstate trade or commerce. सेई मधला सप्लाय हा इंटरस्टेट सप्लाय आहे, ट्रेडमधना घ्या, सेजमधना घ्या किंवा सेजमध्ये द्या. तर त्यावेळेस इनवॉइसच्या वरती शॅल कॅरी अँड एन्डोर्समेंट अशा प्रकारचं वरती एक टायटल आलं पाहिजे की सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन ऑन पेमेंट ऑफ इंटिग्रेट टॅक्स. IGST भरला जातो. एक ऑप्शन काय की सप्लाय तुम्ही IGST भरून करा, किंवा दुसरा तुमच्याकडे जर का बॉन्ड किंवा LUT आहे तर सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IGST. IGST भरण्याची गरज.
एलयूडी किंवा बॉन्ड असेल. पण तसं इनवॉइसच्या वरती आता हा टॅलीमध्ये जर मी इथे बनवलं, हे टाकलं बायर आहे, याला मी सप्लाय करतो, तर जसा मी इंजेक्शन नंबर टाकीन त्याचा त्या बायर्सचा, ओके, तर मला तो सेजमध्ये आहे हे कळतं. किंवा एक्सपोर्ट जेव्हा करतो तेव्हा एक्सपोर्ट कंट्री इंडोनेशिया, दिसतंय आलं लक्षात. एक्सपोर्ट किंवा सेजला सप्लाय केला तर जर मी सेजमधला नंबर टाकला तर मला त्याप्रमाणे इथे माहिती मी टाकीन आणि मला इथे मग कंट्री येणार नाही, खाली इथे ॲड्रेस इंडियातला येईल. पण जर इंडिया बाहेर सप्लाय होतोय तर कंट्री कुठली यायला पाहिजे, आणि विदाउट पेमेंट ऑफ IGST केव्हा करता येईल, जेव्हा एलयूडी किंवा बॉन्ड आहे, मग एलयूडी किंवा बॉन्डचा नंबर आणि त्याची व्हॅलिडिटी कधीपासून कधीपर्यंत आहे हे देते, ही माहिती त्यामध्ये येते. रूल 46 चा इनवॉइस असेल ही एक्स्ट्रा माहिती ही असेल जर एक्सपोर्ट किंवा सेलला सप्लाय होतो तर. आयदर मी पेमेंट करीन किंवा विदाउट पेमेंट करीन. जर मी पेमेंट करतोय तर मला हे लागेल, आणि पेमेंट नाही करत तर बॉन्ड किंवा इथे माझ्याकडे एलयूडी असल्यामुळे मला दुसरा ऑप्शन इथे वापरला गेला. सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग असते, तिकडे जर मी एलयूडी नंबर टाकला ना तर मला हे दाखवेल, किंवा जर मी एलयूडी वापरत नाहीये तसा ऑप्शन मी चूज करतो ही एंट्री करताना, तर मला मग पहिला ऑप्शन प्रमाणे दाखवेल. एलयूडी घेतल्यावर एलयूडीने सप्लाय केला पाहिजे असं काय नाही. जर का मी विदाउट एलयूडी मला IGST भरून सप्लाय करायचं आहे तर मी करू शकतो, नंतर मला रिफंड घ्यायला लागेल. तर त्याप्रमाणे इनवॉइसवरती एन्डोर्समेंट येईल. हा रूल 46 इथे संपला. आता रूल 47 मध्ये काय, आपण जेव्हा सप्लाय करतो नंतर इनवॉइस बनवायचा आहे, तर नंतर इनवॉइस कधीपर्यंत बनवू शकतो याचा टाइम लिमिट जे आहे हे रूल 47 मध्ये, टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ इनवॉइस 31/2 मध्ये सांगितलंय ना. 31/2 मध्ये काय दिलंय, आफ्टर प्रोविजन ऑफ सर्व्हिस विदिन अ स्पेसिफाईड पिरियड. हा जो स्पेसिफाईड पिरियड आहे हा प्रिस्क्राईब केला जाईल. तो पिरियड काय, त्याचा रूल बनेल. त्यात सांगितलं जाईल की द इनवॉइस रेफर्ड टू इन रूल 46 in the case of taxable supply of services shall be issued within a period of 30 days from the date of the supply of service. सर्व्हिस दिल्यापासून 30 दिवसामध्ये इनवॉइस बनवा. आता बँकिंग, इन्शुरन्स हे गव्हर्नमेंटचे लाडके आहेत, तर गव्हर्नमेंटला त्यामध्ये विश्वास आहे. त्याच्याकरता काय प्रोव्हिजन केलं वेगळी, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज अन इन्शुरर किंवा बँकिंग कंपनी असेल किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, द पिरियड विदिन विच द इनवॉइस और एनी डॉक्युमेंट इन त्याऐवजी ते बनवतात, इश्यू करतात, ती 45 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. त्यांना 30 दिवस नाही ना, 45 दिवस दिले सगळ्यांकरता. 30 दिवस सर्व्हिस प्रोव्हायडरला, आणि इन्शुरन्स, बँकिंग, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि NBFC यांना 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करायचं. आणि ब्रँचला सप्लाय केला असेल एका दुसऱ्या ब्रँचला, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अँड इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग हे आहेतच, प्लस टेलिकॉम ऑपरेटर. अजून काय दिलं, टेलिकॉम ऑपरेटर. टेलिकॉम ऑपरेटरला पण इनवॉइस 30 दिवसामध्ये बनवायचं आहे. नॉर्मल इनवॉइस जो आहे त्यांना 30 दिवसामध्येच बनवायचं आहे. पण जर त्यांनी त्यांच्या ब्रँचला सप्लाय केलं और एनी अदर क्लास ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट, सप्लायर ऑफ सर्व्हिसेस जो असेल त्यांनी त्याच्या डिस्टिंक्ट पर्सनला म्हणजे ब्रँडला सप्लाय केला सेक्शन 25 प्रमाणे, सेम पॅनला दुसरा इश्यू असेल त्यांना सप्लाय केला, तर मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड्स द सेम इन द बुक्स ऑफ अकाउंट. सप्लायर केव्हा रेकॉर्ड करेल, बुक्स ऑफ अकाउंटला, तेव्हा इनवॉइस बनवा. और बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड.
आता क्वार्टर एक्सपायरी कधी होते, तर क्वार्टरचा अर्थ काय, 3 महिन्याचा असा कालावधी, शॅल मीन, क्वार्टर शॅल मीन पिरियड कंप्राइजिंग ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ एंडिंग ऑन द डे ऑफ मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर. ओके, जर सप्लाय मी जानेवारीत करतो तर मला मार्चपर्यंत कधी रेकॉर्ड करता येईल, सप्लाय होईल तेव्हा किंवा मार्च असे. मी सप्लाय मार्चला केला तर क्वार्टर म्हणजे मार्च एप्रिल मे असं नाही. 3 महिने म्हणजे क्वार्टर नाही, क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा असा पिरियड जो एंड होतो मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर ऑफ अ कॅलेंडर इयर. हे कुठे दिलं आहे, सेक्शन 2 मध्ये क्लॉज 92 मध्ये दिलेलं आहे. क्वार्टरचा अर्थ हा घ्यायचा, इकडे क्वार्टर शब्द येईल तेव्हा त्याचा अर्थ असा घ्यायचा. रेशन मी घेतला असेल आणि मला मी ऑप्ट केला, मला रिटर्न क्वार्टरली पाहिजे, तर क्वार्टरली पाहिजे. मी रेशन कधी घेतलं, डिसेंबरला घेतलं. मी म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असं नाही. डिसेंबरचं रिटर्न तुम्ही फाईल करा डिसेंबरला, जानेवारीमध्ये करायचं. ड्यू डेट कधी द्यायची तेव्हा करायचं, म्हणजे तो क्वार्टर संपला. समजलं ना. क्वार्टरचा अर्थ स्पेसिफिकली का दिला आहे की जिकडे तिकडे क्वार्टर म्हटलं आहे तिकडे सगळ्यांचा क्वार्टर सेमच असला पाहिजे. तुम्ही कधी आलात प्रक्रियेमध्ये, डिसेंबरला आलात, पण तुमचा क्वार्टर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी होणार नाही. क्वार्टर म्हणजे एप्रिल, मे, जून पहिला क्वार्टर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर दुसरा क्वार्टर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तिसरा क्वार्टर आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च चौथा क्वार्टर, असे 4 क्वार्टर राहतील. ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपरली व्हायला पाहिजे म्हणून ही काळजी घ्यायला लागते. म्हणून इथे क्वार्टर डिफाईन केलं आहे की क्वार्टर म्हणजे असाच पिरियड. रूल 47, रूल 48 मध्ये दिलं आहे 3 कॉपीज बनवायच्या जर गुड्सचा सप्लाय होतो. 48(1) मध्ये सांगितलं आहे 3 कॉपी बनवा, ट्रिप्लिकेट कॉपी, ओरिजिनल कॉपी रिसिपियंटला, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टरला, ट्रिप्लिकेट सप्लायर स्वतःच्या अकाउंटला ठेवा. सर्व्हिसेसचा सप्लाय असेल तर मग डुप्लिकेट, ओरिजिनल आणि डुप्लिकेट. ओरिजिनल रिसिपियंटला, ट्रान्सपोर्टर येत नाही सर्व्हिसच्या केसमध्ये तर मग डुप्लिकेट आणि ओरिजिनल दोनच लागतील. सिरियल नंबर, the serial number of invoice issued during a tax period shall be furnished electronically कॉमन पोर्टलवरती gst.ui.in वरती फॉर्म GSTR 1 मध्ये आउटवर्ड सप्लाय हा रिपोर्ट करायचा. ओके, हे इनवॉइस बनवले हे रिपोर्ट करायचे कुठे, GST पोर्टल GSTR 1 मध्ये. आता इनवॉइसिंग जर होत असेल तर यात मग अशी प्रोव्हिजन केली की क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन हे ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर आता 5 करोड आहे ना, ते पहिले 500 करोडनी चालू झालं. पहिल्या फेजमध्ये 500 करोड ठेवले, 1/10/2020. मग दुसऱ्या फेजमध्ये 100 करोड केले, तिसऱ्या फेजमध्ये 50 करोड 2021 1 एप्रिल, पुढे 20 करोड 22ला, मग 10 करोड 1/10/2022 आणि इथे 5 करोड कधीपासून झाले, 1 ऑगस्ट 2023. अशा प्रकारे हे इनवॉइसिंग टप्प्याटप्प्याने 6 फेजमध्ये त्यांनी ॲप्लिकेबल केलं. नोटिफिकेशन नंबर सगळे पुढे दिलेले आहेत, नोटिफिकेशन काढून हे सगळं ॲप्लिकेबल केलेलं आहे. आता 48(4) सांगतो काय की प्रोव्हाइड्स दॅट सच क्लास रजिस्टर्ड पर्सन ॲज मे बी नोटिफाईड शॅल इश्यू इनवॉइस. दुसरं provides that 48(5) सांगतो provide that if invoice is not issued, even if it is required to be issued, then the invoice so issued shall not be a valid invoice. जर व्हॅलिड इनवॉइस नाही आहे तर रिसिपियंटला मग त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट ITC घेता येणार नाही, कारण ते डॉक्युमेंट हे लिगल डॉक्युमेंट होत नाही. आणि वेअर इनवॉइस इज ॲप्लिकेबल देर इज नो नीड ऑफ इश्युइंग इनवॉइस कॉपीज इन ट्रिप्लिकेट डुप्लिकेट. आता ही जी त्यांनी बेनिफिट दिला की तुम्ही इनवॉइसिंग तुम्हाला आम्ही कंपल्सरी करतो, तुम्हाला 3 कॉपीजची गरज नाही. या बेनिफिटचा काही उपयोग नाही. आता काय होतं बऱ्याच वेळेला सप्लायर जो इनवॉइस इश्यू करतो त्याची 1 कॉपी स्वतःकडे ठेवतो, म्हणजे मी परचेस करो किंवा सेल करो, आणि त्या इनवॉइसवरती अकाउंटंट काय करतो की त्या इनवॉइस आहे फायदा लावलेला, पैसे आले का तिकडे पैसे आले त्या इनवॉइसच्या मागे डेट लिहितो, कसे आले हे लिहितो, हे क्लिअर झालं. पण म्हणजे 2 फाईल असतात, एक पेडची एक अनपेडची. परचेस केलं आहे व्यापाऱ्यांकडे अशा प्रकारचे असतात की
व हे एवढे पैसे आपल्याला भरायचे. मग अनपेडची वेगळी फाईल आहे, किती पैसे द्यायचे आपल्याला, कोणाला द्यायचे, ड्यू डेट काय त्याची, त्यांना ते बरं पडतं बघायला. कम्प्युटरवरती बघता येतं, पण लोकांना मॅन्युअली असे बघायची सवय आहे, ते अशा प्रकारे मेंटेन करतात. त्यांना ती कॉपी लागतेच. काय करायचं 3 कॉपी ठेवून? बऱ्याच वेळा असं आहे की मालकाला कम्प्युटरमध्ये कळत नाही, 2 पेज फाईल द्या, मी बघतो, बसल्याला काय करू, मग तो घेऊन बसतो फाईल. कोणाकोणी पैसे यायचे, ह्याचे पैसे आले नाही, दिवस किती झाले यांचे, यांना फोन करा, मग तोच फोनला सांगतो अकाउंटला फोन लावून दे मला. त्यामुळे लोकांना तिसरी कॉपी लागते. ती तुम्ही कायद्यानुसार ठेवू नका सांगा, ठेवा सांगा, त्यांना ती लागते, त्यांना सवय त्याच्या गोष्टीची गरज आहे. त्यामुळे तिसऱ्या कॉपीची गरज नाही, लिगली गरज नसेल पण प्रॅक्टिकली गरज. तर हे 3 रूल केले 48(4) आणि मग 48(4) मध्ये कोणाला एक्झाम करता हे दिलेलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट द कमिशनर मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल by notification exempt a person or a class of person from issuance of invoicing under this sub rule. The banking, insurance, passenger transport service, multiplex, GTA यांना आहेत ना एक्झाम केले. ज्यांना एक्झाम केले तर इथे तुम्हाला या प्रकारे इन्व्हॉइसिंग दिसेल. तर हे एक्झामचं नोटिफिकेशन पहिलं 13 आलं 21/3/2020ला, मग इथे 30/7ला स्टेज युनिटला पण एक्झाम केलं, आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला 1 जून 2021ला आलं, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला पण करेल. तर ह्याप्रमाणे आता ज्यांना एक्झाम केलेलं आहे त्यांना असं डिक्लेरेशन, मी आता जे वर सांगितलं ते परत खाली रेफर केलं इकडे, की त्यांना डिक्लेरेशन द्यायला पाहिजे की एक्झाम केल्या, ऑल्दो आम्हाला ते ॲप्लिकेबल आहे, लिमिटच्या पुढे गेलं आमच्या टर्नवर, पण आम्हाला एक्झामच्या असल्यामुळे आम्ही इन्व्हॉइसिंग करत नाही. आता जसं रूल 46 आहे, याच्यामध्ये तुम्ही रूल 46 काढून बघाल तर त्याच्या खाली बरेच प्रोव्हिजन. रूल 46च्या खाली काय कंटेंट असते हे दिलंय, आणि पुढे बघा इकडे प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, है ना. हे 6 प्रोव्हिजो आहेत. हे 6वा प्रोव्हिजो काय सांगतो, ऑल सप्लायर मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन्स, ऑल सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन और कंझ्युमर आर रेफर्ड टू ॲज B2C ट्रान्झॅक्शन. म्हणजे सप्लाय करतोय, रिसिपेंट B2C आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तर त्याला UPI पेमेंट करण्याकरता डायनॅमिक QR कोड द्यायचं. ओके, B2C इन्व्हॉइस, आता जे इन्व्हॉइसिंग आहे ते B2B सप्लाय करतात आहे. आता इन्व्हॉइसिंग, आता ज्यावेळेस आपण इन्व्हॉइस म्हणतो, इन्व्हॉइस डेबिट नोट, क्रेडिट नोट, त्यात सगळं आलं. आणि हे जे क्विक QR कोड आहे हा कोणाकरता केला आहे, जे B2C आहेत यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे, एक्सिड 500 करोड, त्यांनी डायनामिक QR कोड द्यायचं इन्व्हॉइसमध्ये. आता आपण QR कोड बघतो ना, कुठल्याही आपण पेमेंट करतो UPIचं, तर हा जो QR कोड आहे हा QR कोड स्टॅटिक असतो. तुम्ही स्कॅन केलं तर तिकडे अमाऊंट तुम्ही मॅन्युअली टाईप करता. लक्षात, अमाऊंट मॅन्युअली टाईप करता. तर पेट्रोल पंपावरती गेलो तर ते लोक विचारतात की तुम्हाला किती वेळ पेट्रोल भरायचं आहे, मग ते अमाऊंट टाईप करून देतात, आणि मग ते स्कॅन केलं का तिकडे अमाऊंट आपोआप जाते. अनुभव तुमचे आहे का आहे, तुम्ही जर पेट्रोल पंपावरती गेला तर तिकडे ते तुम्हाला विचारतात तुम्हाला किती रुपये पेट्रोल भरायचं आहे, आणि तिथे त्या QR कोडला अमाऊंट आपल्याला टाईप करायला लागत नाही, तिकडे ऑटोमॅटिक ती अमाऊंट आली पाहिजे. अशा प्रकारचा QR कोड पाहिजे की अमाऊंट टाईप नाही करायची रेसिपियंटनी, तिकडे ती ऑटोमॅटिक गेली पाहिजे. असा QR कोड पाहिजे. हा डायनामिक QR कोड आहे, आणि जर सप्लायरला रिसिपियंटला अमाऊंट टाईप करायला लागली तर स्टॅटिक QR कोड आहे. ओके,
हां, आता हा जो अशा प्रकारचा QR कोड आहे, डायनॅमिक QR कोड, हा कंपल्सरी केला आहे आणि याचा उद्देश काय आहे? रूल 46 प्रोविजो 6 आहे, त्यानुसार हे नोटिफाय केलं की QR कोड पाहिजे आणि डायनॅमिक QR कोड पाहिजे, जो अमाऊंट तिकडे नाव येतं त्याचं त्याचं बँकेचं नाव येतं, पण अमाऊंट पण आली पाहिजे. साठी QR कोड नाही पाहिजे, डायनॅमिक पाहिजे. असा QR कोड असेल आणि ज्यांचा 500 करोडच्या वर टर्नओव्हर आहे त्यांच्या घरात ॲप्लिकेबल आहे डायनॅमिक QR कोड. The purpose of this provision is to enable and encourage digital payment where buyer can scan the dynamic QR code and make payment from mobile wallet directly. याचा आणखीन एक उद्देश असा आहे की B2B मध्ये गव्हर्नमेंटकडे प्रॉपरली कंप्लायन्सेस होतात, B2C मध्ये होत नाही. B2C मध्ये आजही मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स चोरी होते, अमाऊंट कमी दाखवली जाते. समजा एखादं शर्ट 500 रुपये किंमत आहे, ते 500ला विकले गेलं तर तो शॉपकीपर 400 दाखवतो. त्याची खरेदी किंमत 300ची 250ची आहे, तो 500 बोलतो, 600 बोलतो, 500ला विकतो. कारण बार्गेनिंग होतं, कोणाला 500, कोणाला 450, कोणाला 550, त्या हिशोब पण लिहून ठेवत नाहीत. मग किती माल विकला गेला आहे दाखवून टाका, 400. 300ला घेतला 400 दाखवून टाका. B2C सप्लाय याच प्रकारे रिपोर्ट होतो. पण जर पेमेंट जर लोक आता UPI करायला लागले तर बँकेच्या अकाउंटला पैसे यायला लागले, कारण तेवढी ते अमाऊंट दाखवायला पाहिजे. जर मॅक्झिमम लोक जर या UPI पेमेंट करतील, याला जरा चालना मिळाली तर मग ह्यातनं पण टॅक्स चोरी कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल. उद्देश याचा हा पण आहे QR कोडचा. आता लागू केला आहे 500 करोडच्या वरच्या, पण बरेच लोकांना सोपं पडतं म्हणून UPI पेमेंट करायला लागले, पण ते कंपल्सरी नाही आहे. 500 करोडच्या खाली जे शॉपकीपर आहेत यांना कंपल्सरी नाही आहे, पण त्यांचा नाही इलाज आहे. लोक कॅश ठेवत नाहीत, UPI का विचारतात, नाही तर मग धंदा मिळत नाही. म्हणून मग त्यांना काय करायला लागतं, सगळ्यांना जीपे ठेवायला लागतं. बरं त्यांना नाही इलाज म्हणतात, काय एवढा धंदा आमचा काय नाही, मार्जिन काय नाही, दाखवायला लागतो, जीपेमुळे आमचा लॉस झाला, असं लोक म्हणतात. धंदा पण तुमचा वाढतो ना, पण म्हटलं धंदा पण तुमचा वाढतो की नाही वाढतो जीपेमुळे. तर माझ्याकडे समजा खिशामध्ये 500च्या 1000च्या नोटा आहेत, तर मला कळायला लागतं अरे 5000 होते, 1000 राहिले. ऑनलाईनला कळत नाही. म्हणजे लोकांची इथे खर्च पण लोकांचा जास्त व्हायला लागला ना, बचत कमी व्हायला लागली, तुमचा बिझनेस वाढायला लागला ना सायकोलॉजिकली. व्यापारी मित्र आहेत त्याने बोलतात अरे असं असं होतं आमचं, मग टॅक्स जास्त भरायला लागतो आम्हाला, टॅक्स चोरी करता येत नाही, मजबुरी आहे. म्हटलं धंदा पण वाढला हे पण सांगा ना, धंदा वाढला की नाही वाढला. ते हेही म्हणे धंदा वाढला. काय बद्दल म्हणणं असं आहे, किंमत वाढली पण धंदा वाढला. बोललो पण तुलनेमध्ये तुम्ही पहिले किती रुपयाचे किती क्वालिटीनी वस्तू विकायचा ते पण बघा ना. रोज तुम्ही समजा एक प्लास्टिकची बालदी रोज तुम्ही 25 विकायचा, आज किती विकता? 30-40 विकता की नाही? खप पण वाढला ना. पहिले 4 दुकानदार होते, आज 8 दुकानदार आहेत, तरी पण धंदा वाढलाय ना. यात कुठेतरी UPIचं योगदान आहे, GPAचं योगदान आहे इकडे. याच्यावरती काय सर्क्युलर आहेत हे तुम्ही बघू शकता. सर्क्युलर तुम्ही तुमचे बघा. तुम्ही याला इथे क्लिक केलं आणि नंबर दिलाय, CBICला ओपन होईल. कोणाला एक्झाम्प्ट आहे, कसं करायचं, काय करायचं. आता केव्हा कसं असं की ॲडव्हान्स घेतला गेला आहे, समजा ॲडव्हान्स घेतला आहे आणि 10,000ची वस्तू आहे, दोघांना ॲडव्हान्स दिला, 8,000 द्यायचे आहेत. दोघांचं पहिले पेमेंट घेतलेलं आहे, आता मग डायनामिक QR कोड 10,000 द्यायचा काय 8,000 द्यायचं. अशा प्रकारचे काय त्यात व्हेरिफिकेशन दिलेले आहेत. असे काही इश्यूज त्यामुळे त्यांनी डिस्कस केलेत, मी ते बघू शकता. ओके, तुम्ही हे रेफरन्स करा दिलेले आहे सर्क्युलर. मी बघितले का सर्क्युलर दिसले मला, बघा ते. ओके, महत्त्व तुम्हाला कळेल म्हणजे त्याचं काय आहे. पुढच्या काळात महत्त्व वाढणार आहे. आता काय फार त्याचं तेवढं काय नाही आहे, पण पुढच्या काळात त्याचं महत्त्व वाढणार आहे. नो डायनामिक QR कोड एक्सपोर्टसाठी नाही आहे. जो डायनामिक QR कोड असतो तो सप्लायरचा GST नंबर, सप्लायर UPI ID, बँक अकाउंट नंबर, IFSC, इनवॉइस नंबर, डायनामिक QR कोडमध्ये काय काय असेल, GST ब्रेकअप, ही सगळी माहिती त्यामध्ये येईल. शुड बी
such that it can be scanned to make a digital payment. अशा प्रकारे पेमेंट करता येईल. आता आपण जे बघितलं त्यात तुम्ही बघितलं की नॉर्मल सप्लाय टॅक्सेबल गुड्सचा आहे किंवा नॉर्मल टॅक्सेबल सप्लाय सर्व्हिसचा असेल तर मग इनवॉइस कधी बनवायचा. तर 31 बघितलं आपण तर बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय एक म्हणजे मुवमेंट ऑफ गुड्स आहे तर रिमूव्हल ऑफ गुड्सच्या वेळेला किंवा अगोदर इनवॉइस इश्यू करा किंवा मग अवेलेबल होताना मॅक्झिमम अवेलेबल होताना इनवॉइस इश्यू करा गुड्सच्या केसमध्ये. सर्व्हिसची केस बघितली आपण बिफोर और आफ्टर काय दिलं 30 दिवस. गव्हर्नमेंटचे लाडके जे आहेत त्यांना 45 दिवस. बँकिंग इन्शुरन्स फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC यांना 45 दिवस. आणि ब्रँचला सप्लाय केला तर सप्लायर जेव्हा रेकॉर्ड करेल तेव्हा किंवा मग एक्सपायरी ऑफ क्वार्टर सप्लायर सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन द बुक्स ऑफ अकाउंट और बिफोर द एक्सपायरी ऑफ क्वार्टर ब्रँचला सप्लाय केला तर इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आता 31/7 मध्ये काय प्रोविजन आहे तसं गुड्स पाठवले जर तुम्हाला पाहिजे तर ठेवा अदरवाईज परत करा सेल करा किंवा परत करा. ही जी प्रोविजन आहे त्याला म्हटलं जातं अप्रुव्हल फॉर सेल इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन. प्रत्येक वेळेस सप्लायरच जाईल रिसिपेंटकडे असं नाही. रिसिपेंट सप्लायरकडे जाईल की गुड्स द्या विकून तुम्हाला पैसे देतो अदरवाईज गुड्स परत देईल. आता तुम्ही बघा की 26 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला सगळ्या शहरामध्ये लोक झेंडे घेऊन विकताना दिसतील. मला वाटतं त्या लोकांकडे पैसे असतील झेंडे विकत घ्यायला त्यांना कोणी दिलं असेल की हे विकून पैसे द्या आणि नंतर उरलेले परत करा है ना. बरीच तुम्हाला गरीब मुलं बायका माणसाशी विकताना दिसतील. आणि काही सिनियर बिझनेस असतात. आता इथे कॉम्प्लेक्स आहेत तिकडे काय शॉप आहेत तिकडे तुम्हाला ब्लँकेट वगैरे विकायला दिसतील. हे डिगन ब्लँकेट असतात. मी जरा विचारलं हे तुम्ही सगळे विकत पैसे कॅश देऊन विकायला घेता तर तुम्हाला किती मिळतात. मग ते येतात खतम येतात मला बोलतात हे विकायला ठेवा 200 रुपयापासून 2,500 रुपयापर्यंत आम्ही ब्लँकेट विकतो. आणि एका वेगनी परत येतील. माल संपला असेल तर मग जो माल संपला आहे मग त्याचं पेमेंट करतो. नवीन माल परत आमच्याकडे स्टॉकला ते ठेवतात. आणि हे आमचा धंदा म्हणतो होळीपर्यंत चालतो. होळीच्या महिन्यात जसं होळीच्या महिन्यात जवळ येईल थोडं लोकांचं खरेदी करणं कमी होतं. मग आमच्याकडे माल पण आम्ही कमी घेतो आम्हाला कमी मिळतो त्यांना पेमेंट करतो आम्ही. आणि जो माल उरलेला असतो एकदा होळी झाली का सगळा माल ते घेऊन जातात. ते घेऊन गेले आम्ही बोलतो ठेवा म्हणून आम्हाला पेमेंट करायला लागतं. ठेवायचं पेमेंट करा म्हणतात. अदरवाईज पुढच्या वर्षी परत सीझन आला थंडीचा तर आम्ही माल तुम्हाला प्रोव्हाइड करू. सेम जसं उन्हाळा येतो काही शॉप आहे तिकडे ते पंखे विकायला ठेवतात कूलर आणि पंखे. तुम्ही याचा ब्रँड नेम बघाल तर कुठला ब्रँड नेम आहे पण 1 वर्ष वॉरंटी आहे. म्हणतात ब्रँडेड फॅन जेवढा किमतीला येतो त्याच्या अर्ध्या किमतीला हा फॅन आहे. 1 वर्ष वॉरंटी आहे. तुम्ही काय विचार करा 1800चा फॅन घ्याल का 800-900चा फॅन घ्याल असं आहे ना. मी उषा बोललो महंगा आहे बहुत तर त्यांना तो विकायला नसतो. आमच्याकडे आहे म्हणतात पण हा घ्या कारण त्यांना त्यात मार्जिन जास्त मिळतं क्रेडिट मिळतं. उषा फॅन घ्यायला गेलं त्यांना पहिले पैसे द्या आणि मग घ्या विकत. आणि आम्ही ठेवतो तो ब्रँड पण ठेवतो पण आम्हाला तो विकायलाच नसतो. हाच घ्या त्यात तो कॅश पेमेंटनी माल भरा हा क्रेडिटवरती माल घ्या आणि मार्जिन जास्त. आणि वॉरंटी ते लोक आम्हाला देतात म्हणतात 1 वर्ष काय होत पण नाही. त्याचं म्हणणं 1 वर्ष काय होत पण नाही. कळलं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की जे मी शिकवतो ना मी बघतो मार्केटला कशा प्रकारे चालतं की नाही चालतं मला कन्व्हिन्स आहे तर मी सांगू शकतो बाई असंच आहे. नॉटविथस्टँडिंग आता इथे काय होतं की तुम्हाला गुड्स दिले डिलिव्हरी केली तो सेक्शन आपण आता 31 बघितलं त्याप्रमाणे इनवॉइस अगोदर इश्यू होणार नाही. म्हणून काय म्हटलं 31 ओव्हरराईड करेल नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सफिशियंट 1 31 काही सांगू वेअर जर गुड्स सप्लाय गुड्स दिलेले आहेत किंवा गुड्स घेऊन गेला रेसिपियंट ऑन अप्रुव्हल फॉर सेल रिटर्न गुड्स विका किंवा परत करा आर रिमूव्ड हे रिमूव्ह गुड्स आहे पण या कंडिशनवरती आहे. तर द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर कधी और ॲट द टाइम ऑफ सप्लाय और 6 months फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस. पहिले काय दिलं आहे इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर तुम्ही इनवॉइस इश्यू करा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण असे गुड्स ह्या प्रोव्हिजन ज्यांना लागू होते ते बिफोर इनवॉइस इश्यू करतच नाहीत कारण रिसिपेंट म्हणतो विकले आम्ही
काढलेलंच ते आहे ना त्याचं, की विकू किंवा परत करू. मग उरलं काय, ॲट द टाइम ऑफ सप्लाय होईल तेव्हा, किंवा मॅक्झिमम 6 मंथ. म्हणजे गुड्स आज दिले, आठवड्याने आले, मी 10 खान दिले होते, 5 विकले गेले, 5चा इन्व्हॉइस इश्यू लगेच. म्हणजे इकडे अप्रूव्ह झाले, सप्लाय झाला, अप्रूव्ह झाला म्हणजे सप्लाय झाला ॲट द टाइम ऑफ सप्लाय. मॅक्झिमम अप्रूव्ह व्हायलाच पाहिजे 6 महिन्यामध्ये फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. 6 महिन्यात गुड्स विकले गेल्यानंतर परत घ्या, आणि जर परत नाही घेतले तर इन्व्हॉइस बनला पाहिजे. ओके. ईवे बिल जर बनलंय तर ईवे बिलनी गुड्स किती गेले, किती अमाऊंटचा इन्व्हॉइस बनला, आणि किती गुड्स परत आले. डिपार्टमेंटला हे याचं ऑडिट करायला सोपं जाईल ना. किती करोडचे गुड्स मार्केटला गेले, किती लाखाचे इन्व्हॉइस बनले, किती लाखाचा गुड्स तुमच्याकडे परत आला, किती मॅन्युफॅक्चर झाले, किती मार्केटला गेले, किती परत आले. याचा रेकॉर्ड राहण्याकरता डिलिव्हरी चॅनलने काय करा, तुम्ही ईव्ही बनवा. अप्रूव्ह कधी झाले, किती माल ईव्ही बिलने गेला, दर महिन्याला किती इन्व्हॉइस. एखाद्याचं समजा स्क्रुटिनी करायची असेल तर ईव्ही बघितलं जाईल, इन्व्हॉइस बघितले जातील, किती गुड्स गेले, किती परत आले, हा प्रॉपर टॅक्स कलेक्ट करतो की नाही, भरतो की नाही, हे बघायचं असेल. स्क्रुटिनीमध्ये काय येतं, जे अवेलेबल रेकॉर्ड आहे त्याच्या आधारेच बघणार ना डिपार्टमेंट. त्यामुळे त्याचं ईवे बिल, त्याचं इन्व्हॉइसेस याच्या आधारावरती बघितलं. आणि जर गरज वाटली तर मग बँक डिटेल्स, पॅकेज पैसे किती आले ते जमा झाले, त्याच्या आधारावरती स्क्रुटिनी होऊ शकते. आलं लक्षात. सेल रिटर्न पे सप्लायर बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय और विदिन 6 मंथ फ्रॉम द रिमूव्हल विच एव्हरी आले. अगोदर काय होतं, 6 महिने अगोदर होतात का गुड्स अप्रूव्ह अगोदर होतात, तेव्हा इन्व्हॉइस इश्यू झाला पाहिजे. मॅक्झिमम टाइम लिमिट 6 महिन्यात इन्व्हॉइस इश्यू झाला पाहिजे, गुड परत नाही आले तर. ईव्ही बिलमध्ये ऑप्शन दिले की सप्लाय आहे, एक्सपोर्ट आहे, जॉब वर्क आहे, हे एसकेडी, सीकेडी, नॉकडाऊन, कंप्लीट नॉकडाऊन, सेमी नॉकडाऊन, रिसिपियंट नॉट नोन फॉर ओन यूज, एक्झिबिशन और सेल, लाईन सेल आणि अदर्स. आलं लक्षात. आपण बघितलं आता 31(1) ज्यामध्ये मोमेंट ऑफ गुड्स आहे किंवा नो मोमेंट ऑफ गुड्स आहे, आणि आत्ता आपण बघितलं 31(7) आणि 31(2) सर्व्हिसेसच्या केसमध्ये 30 दिवस किंवा 45 दिवस. आता एकूण प्रोविजन ज्या आहेत त्या 7 आहेत सेक्शन 31मध्ये. 31(1) बघितली, ही गुड्सचं आहे नॉर्मल. सर्व्हिसेस बघितलं 31(2) नॉर्मल सर्व्हिसेस सप्लाय, आणि आता 31(7) आहे. आता आपल्याला कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, हा पुढचा टप्पा आहे. आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. ओके. आता इथे प्रोव्हिजन केली तर कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून खाली डिफाईन केलेलं आपण टाकलेलं आहे की सेक्शन 232 क्लॉज मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड. बघा, तुम्हाला जर का मराठीमध्ये कसं आहे बघा, केव्हा केव्हा कळतं मराठी उपयोग होतो, रेफरन्स जर घेतला ना. वस्तूचा अखंड पुरवठा. वस्तूंचा अखंड पुरवठा याचा अर्थ एखाद्या संविधेअन्वये ज्या वस्तू अखंडपणे किंवा आवर्ती तत्वावर पुरवल्या जातात किंवा पुरवण्याचे मान्य केले जाते आणि ज्याबाबत पुरवठादाराकडून नियमित किंवा नियतकालिक तत्वावर प्राप्तकर्त्याला बीजके म्हणजे इनवॉइस दिली जातात, अशा वस्तूंचा पुरवठा मग तो तारमार्ग, केबल, नळमार्ग किंवा इतर प्रणालीमार्फत केलेला असो वा नसो असा आहे, आणि त्यामध्ये शासन अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा शर्तीने अधीन राहून केल्या जाणाऱ्या अशा वस्तूंच्या पुरवठ्याचा समावेश होतो. आता हे ॲग्रीमेंट आहे, सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस विच इज प्रोडक्ट टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर, केबल, पाईपलाईन, अदर कंटेंट फॉर विच सप्लायर इन्व्हॉइस करतो रिसिपियंटला रेग्युलरली किंवा काही कालावधी ठरलेल्या कालावधीप्रमाणे किंवा गव्हर्नमेंट नोटिफाय करेल ते सप्लाय. हे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स वेअर जिकडे सक्सेसफुल स्टेटमेंट दिलं
ओके, मी किती तसं का दूध मागवलं, दूध किती वेळा मागवलं, मला बिल दे ना. कधी कधी तो माणूस गावाला गेला आणि 4 दिवस मला दूध दिलाच नाही, तेवढी 4 दिवस मी नव्हतो. पेपरचं बिल आहे, दुधाचं बिल आहे, हे कंटिन्युअस सप्लाय. वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ सक्सेसिव्ह पेमेंट आर इन्व्हॉल्ड. पेमेंट किंवा स्टेटमेंट, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम ऑफ स्टेटमेंट किंवा पेमेंट. ओके, किंवा कसं होतं की सप्लायर करणार रेसिपी पण गुड्स घेतो, गुड्स कंटिन्यू घेऊन जातो आणि त्याला म्हणतो ठीक आहे आता हे काम कर, हे 50,000 जमा कर, काही गुड्स दे. परत येतो तर हे गुड्स दे, हे 20,000 जमा करून ठेव. पेमेंट मिळते ना, इन्व्हॉइस बनवा तेवढा अमाऊंटचा. सप्लाय किती होतोय हे सप्लायरला माहीत नाही, तो लिहून ठेवतो फक्त, पण त्याला स्टेटमेंट नाही बनवलं की एकंदरीत देणं किती आहे, तर पेमेंट आलं तुला, बरोबर आहे ना. स्टेटमेंट बनवण्याचा उद्देश काय असतो की मी तुम्हाला सप्लाय केला आहे, तुम्हाला लिस्ट देईन, बघा एवढा मागणी, एवढा गुड्स तुम्हाला दिले, स्टेटमेंट दिलं तुम्हाला इश्यू करा. दोनपैकी एक तर होणारच ना, स्टेटमेंट दिलंय किंवा पेमेंट दिलंय. सप्लायर स्टेटमेंट देऊ किंवा मग रिसिपेंटकडनं पेमेंट मिळव. सक्सेसिव्ह स्टेटमेंट किंवा सक्सेसिव्ह पेमेंट आर इन्वॉल्ड. इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ स्टेटमेंट किंवा इच पेमेंट. इनवॉइस इश्यू करा. क्लिअर ना. सर्व्हिसला फक्त एवढाच चेंज आहे की सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये जो पिरियड आहे हा दिलाय 3 महिन्याच्या पुढचा असला पाहिजे, तरच तो कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस होतो. बाकी सेम ॲग्रीमेंट आहे, सर्व्हिस दिली जाते, प्रोव्हाइडेड, ॲग्रीड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑन अ रिकंड बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि पिरियड हा एक्सिडिंग 3 मंथ्स आहे. आता इथे पेमेंट कधी द्यायचं. आता समजा एक जसं आर्किटेक्ट आहे, तर ठरलं असं की जसं एक फ्लोअर कंप्लीट होईल, तर मी त्या आता फ्लोअर कंप्लीट होणं हा काय एक इव्हेंट आहे, हा ज्याला पेमेंट लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. एक फ्लोअर कंप्लीट झाला किंवा रस्ता होतोय, 1 किलोमीटर रस्ता झाला, 10 किलोमीटर रस्ता झाला, तर पेमेंट त्याला मिळालं पाहिजे, हा इव्हेंट झाला. एक तर असं असू शकेल किंवा दर महिन्याच्या 5 तारखेला पेमेंट करायचं. इथे काय झालं, ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल. ड्यू डेट फिक्स केलेली आहे की दर महिन्याच्या 5 तारखेला पेमेंट आलं पाहिजे. इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. पेमेंट फिक्स केले आहे तर तसं. कॉन्ट्रॅक्टमध्ये जर का ड्यू डेट फिक्स नाही आहे तर वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. मग जेव्हा सप्लायर पेमेंट मिळेल तेव्हा रिसीव्ह द पेमेंट. सप्लायरला पेमेंट आलं हे सप्लाय झाला म्हणून पेमेंट आलं ना, इन्व्हॉइस इश्यू करा. किंवा तिसरा ऑप्शन काय आहे, वेअर जिथे ड्यू डेट फिक्स आहे हे बघा, जिथे ड्यू डेट फिक्स नाही ते पेमेंट येईल तेव्हा बघा. किंवा तिसरा वेअर द पेमेंट हे लिंक केलेलं आहे कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. 3 पैकी एक असायलाच पाहिजे. इन्व्हॉइस इश्यू करा. जी सर्व्हिस दिली जाते त्याचं काम 3 महिन्याहून जास्त कालावधीपर्यंत चालणार आहे अंडर अ कॉन्ट्रॅक्ट. कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे. सप्लायर पैसे घेतल्याशिवाय काम नाही करणार, त्याला पैसे कधी ना कधी पाहिजेत ना, ॲडव्हान्सचं काम झालं तर पेमेंट पाहिजे. मग पेमेंटची डेट फिक्स केली आहे का ते बघा कॉन्ट्रॅक्टमध्ये, की पेमेंट असर्टेनेबल आहे किंवा पेमेंट नॉट असर्टेनेबल. मग पेमेंट काम पूर्ण झालं, पुढचं काम करायचं, पैसे द्या. किंवा मग पेमेंट लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट आहे की ठराविक काम पूर्ण झालं का टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील. बिल्डर जेव्हा बिल्डिंग बांधतो, सपोज तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुक केला असेल तर बँक काय बोलते, टप्प्याटप्प्याने पैसे देऊ आम्ही. बिल्डर पळून गेला तर आमचं लोन बुडले, तुम्ही बुडले, आम्ही बुडू, एकदम पैसे मिळणार नाही. लोन सँक्शन झालेले आहे, पैसे मिळणार. जसं जसं बिल्डर बिल्डिंग एक एक फ्लोअर करत जाईल पेमेंट देऊ. सेम इव्हेंट आहे. आलं लक्षात. इश्यू ऑफ इनवॉइस इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस. ए ड्यू डेट ऑफ पेमेंट फिक्स आहे तर मग ड्यू डेट जी फिक्स आहे त्या डेटच्या अगोदर इन्वॉइस बनवा किंवा टिल द डेट इन्वॉइस बनवा.
पेमेंट फिक्स नाही आहे, पेमेंट मिळालं इनवॉइस बनणार, रिसिव्ह द पेमेंट इनवॉइस बनणार. आणि दुसरा इव्हेंटची लिंक असेल, पेमेंट इव्हेंटची लिंक आहे, तो इव्हेंट कंप्लीट झाला. आता इव्हेंट कंप्लीट झाला पण आपल्याला बोलेल मला रेसिपिएंटने पैसे दिलेले नाही आहेत, इनवॉइस इश्यू करा, टॅक्स पे. रिसिपिएंटकडनं पैसे मिळाले की नाही मिळाले ह्याच्याशी आपल्या तरतुदीला घेणं देणं नाही आहे. पेमेंट डेट आहे 7 तारीख, पेमेंटच नाही आलं, इनवॉइस इश्यू करा. पेमेंट 7ला येऊ, पेमेंट 10ला येऊ, पेमेंट 25 तारखेला येऊ, कधी पण इनवॉइस तुम्ही 7ला इश्यू करायचं. कारण इथे काय तुमच्याकडे की पेमेंट डेट कॉन्ट्रॅक्टमध्ये फिक्स केलेली आहे की या डेटला पेमेंट आलं पाहिजे. नाही आलं इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. आपली तरतूद एवढंच सांगते, पेमेंट आलं की नाही आलं हे बघण्याचं काम आपली तरतूद सांगत नाही. तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये डेट फिक्स केली आहे, ती डेट फिक्स झाली, पेमेंट आलं नाही आलं, इनवॉइस इश्यू करा. तिकडे असं दिलेलं नाही आहे की जर त्या डेटला पेमेंट नाही आलं तर इनवॉइस इश्यू नाही करायला चालेल, असं दिलेलं नाही आहे. एवढंच दिलं आहे ॲग्रीमेंटमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये. जर या डेटला पेमेंट आलं पाहिजे, सप्लायरला पेमेंट मिळालं पाहिजे रिसिपिएंटकडनं हे दिलेलं आहे, तर सप्लायरने इनवॉइस इश्यू केला पाहिजे. मला लक्षात ना, जेवढं दिलं तेवढंच. पेमेंट नाही आलं त्याबद्दल काय ते म्हटलेलं आहे का? नाही म्हटलेलं, इनवॉइस इश्यू करा. जे तिकडे म्हटलेलंच नाही आहे त्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच सांगितलं आहे की कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगितलं आहे की पेमेंट डेट जर फिक्स केली आहे तर त्या डेटपर्यंत इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. पेमेंट येऊ न येऊ रिसिपिएंटकडनं सप्लायरला इनवॉइस इश्यू करायला लागेल. तरतूद कुठली पण असो त्यात जेवढं सांगितलं आहे, समोरचा विचारेल मग असं असेल तर काय त्यात दिलं आहे का? नाही ना, मग तो विषय घ्यायचाच नाही. जेवढं दिलं आहे तेवढंच करा. 100 प्रश्न विचारणारा शंका करणारा कसाही काढेल. एका वाक्यात जेवढं दिलं आहे तुम्ही ते करताय का? तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ड्यू डेट फिक्स आहे का? आहे, फिक्स आहे, इनवॉइस इश्यू करा. MBM caretakers, a registered person, provides the services of repair and maintenance of electrical appliances. On April 1, it has entered into an annual, the annual म्हणजे 12 महिने, वर्ष, 3 महिन्याच्या वरचं कॉन्ट्रॅक्ट आहे, ॲग्रीमेंट आहे. म्हणजे हे कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये येईल का? With P for its air conditioner and a washing machine. As per the terms of contract, the maintenance service will be provided on the first day of each quarter of the relevant financial year, and payment for the same will also be due on the date on which service is rendered. जेव्हा सर्व्हिस दिली जाईल ना तेव्हा पेमेंट ड्यू होईल. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असं आहे. ड्युरिंग द इयर इट प्रोव्हाइड दॅट द सर्व्हिस ऑन एप्रिल 1ला सर्व्हिस दिली, जुलै 1ला सर्व्हिस दिली, ऑक्टोबर 1ला सर्व्हिस दिली, जानेवारी 1ला सर्व्हिस दिली, इन अकॉर्डन्स विथ द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे. वेन शुड MBM केअरटेकर्स इश्यू द इनवॉइस फॉर द सर्व्हिस रेंट? इनवॉइस इश्यू कधी व्हायला पाहिजे या केसमध्ये? आता तुम्ही जेव्हा हे सगळं वाद समजून घेतलं मग तुम्हाला लिंक लावली पाहिजे की ही कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये येते का? Supply of any service which is provided or agreed to be provided continuously or on a recurrent basis under a contract for a period exceeding 3 months. 3 monthsच्या पुढे आहे periodic payment obligation. Therefore, the given situation is a case of continuous supply of service, as a repair and maintenance service have been provided by MBM caretakers on a quarterly basis under a contract for a period of 1 year. त्यामुळे ऑब्लिगेशन काय आहे? क्वार्टरली पेमेंटचं ऑब्लिगेशन त्याच्यावरती येतं. In terms of section 31, in case of continuous supply of service where due date of payment is, इथे काय म्हटलंय, फिक्स होतं की सर्व्हिस ज्या दिवशी दिली जाईल त्या दिवशी पेमेंट द्यायचं फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. पेमेंट आलं की नाही आलं, ॲग्रीमेंट फिक्स करतं की या डेटला पेमेंट आलं पाहिजे, सर्व्हिस दिली ज्या दिवशी त्या दिवशी पेमेंट यायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही इनवॉइस इश्यू का नाही केला? इनवॉइस इश्यू नाही केला तर तिथे प्रश्न हा उठेल की तुम्ही इनवॉइस का नाही इश्यू केला? सप्लायर इनवॉइस इश्यू केलाच पाहिजे. कायद्यानुसार त्याला इनवॉइस इश्यू करणं बंधनकारक होतं. इन द गिवन केस MBM केअरटेकर्स शुड इश्यू क्वार्टरली इनवॉइस ऑन ऑर बिफोर April 1. सर्व्हिस दिली 1 एप्रिलला, सर्व्हिस दिली 1 जुलैला, सर्व्हिस दिली 1 ऑक्टोबरला, सर्व्हिस दिली 1 जानेवारीला, तेव्हा इनवॉइस इश्यू करायला पाहिजे.
त्याला एक असं आहे सर्व्हिस देणारी व्यक्ती, तर किती वेळा सांगतो तुझ्या बँकेत पैसे आले, तुला इन्व्हॉइस बनवायलाच पाहिजे. मग काय करू, तो समोरच्याने पैसे दिले नाही मला. त्याला बोललो GSTचे पैसे पण द्या. त्यांनी बोलले आता काम कर, कामाचे पैसे घे, GSTचे पैसे काम झाल्यावर देतो. पैसे दिले नाही. आता मी काय करू? बोललो मी तू काय करणार? तर तू जे सांगते त्याप्रमाणे तुला GST भरणं भाग आहे. त्याला 4 वेळा फोन केले, हे केले. तो हो म्हणतोय, पैसे देत नाही. इन्व्हॉइस इश्यू केला त्यांनी, आणि त्याला प्रॉब्लेम असा होतोय की इन्व्हॉइस इश्यू केला पण समोर त्याला पैसे पेमेंट देत नाही. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी सरळ सरळ लिहिल्या आहेत. त्यामुळे बघ तुला काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी सरकारला घेणं नाही. तुझ्याकडे GST नंबर तू घेतलेला आहे, तुला ऑब्लिगेशन आहे, तू सर्व्हिस दिली, पैसे घेतले, तुझ्या अकाउंटला आले, तुला GST भरणं भाग आहे. असं आहे ना. इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस सीजेस, सर्व्हिस मध्येच बंद केली अंडर अ कॉन्ट्रॅक्ट. एग्रीमेंट असं आहे की जर का तुम्ही ॲज पर टर्म सर्व्हिस देत नसाल तर रिसिपेंट काय बोलेल, तुम्हाला एकदा वॉर्न करू, दोनदा वॉर्न करू, मग तुमचं आम्ही सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू. बिफोर द completion of the supply, the invoice shall be issued at the time when the supply ceases, and such invoice shall be issued to the extent of the supply made before such cessation. सर्व्हिस जर मध्ये थांबवली तर इन्व्हॉइस इश्यू करा. द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम वेन, जेव्हा सप्लाय थांबवलाय, सर्व्हिस एग्रीमेंट कॅन्सल केलं, कसा इन्व्हॉइस बनवायचा? सच इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड, तो इन्व्हॉइस इश्यू केला जाईल टू द एक्सटेंट ऑफ द सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन. ओके, म्हणजेच रिसिपेंट सप्लायर मान्य करेल की काम बंद केलं, तुम्ही बघा एवढं काम करायचं होतं, एवढं तर काम केलं, ठीक आहे, एवढा तर इन्व्हॉइस बनवा. म्हणजे जी कॉस्ट ठरेल सप्लायरमध्ये आणि रिसिपेंटमध्ये तेवढा इन्व्हॉइस त्यांनी त्या वेळेला लगेच बनवायचं आहे जेव्हा त्यांनी टर्मिनेट केलं ते कॉन्ट्रॅक्ट. नॉर्मल कळलं, कंटिन्युअस कळलं, ॲप्रुव्हल बेसिस सेल कळलं. आता सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं, सीज केलं, सीजेस सर्व्हिसेस सीजेस अंडर कॉन्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये 31(3) मध्ये स्पेशल केसेस आहेत. त्यामध्ये रिवाइज इन्व्हॉइस 200 रुपयापर्यंत सप्लायचं होत असेल आणि रिसिपेंट जर अनरजिस्टर्ड असेल तर त्याचा एक कॉमन इन्व्हॉइस म्हणजे कन्सोलिडेटेड इन्व्हॉइस बनवता येतो. मग तो टॅक्सेबल सप्लाय असो किंवा मग तो एक्झाम सप्लाय असो, 200 रुपयापर्यंत अमाऊंट असेल तर इन्व्हॉइस एकत्रित करा अमाऊंट, दिवसाच्या एंडला एकच डॉक्युमेंट इश्यू करा. एक स्टेशनरी दुकान आहे, एक मुलगा आला पेन्सिल द्या, दुसऱ्या मुलगाला रबर द्या, एक नोटबुक द्या, किंमत किती आहे 10, 20, 30, 40, 50, 200च्या आतमध्ये आहे, तर या सगळ्या सप्लायचं लिहून ठेवा आणि दिवसाच्या एंडला एकत्रित इन्व्हॉइस बनवा. एक्झाम सप्लाय तर बिल ऑफ सप्लाय बनतो आणि ॲडव्हान्स घेतला रिसीट व्हाउचर बनतं, जे आपण GSTR 1मध्ये ॲडव्हान्समध्ये ॲडव्हान्स घेतला आहे तर. आणि जर ॲडव्हान्स घेऊन सर्व्हिस कॅन्सल तर रिफंड होईल. आणि 9394 मध्ये सप्लाय जर रेसिपियंटने घेतला असेल तर सेल्फ इन्व्हॉइस तो इश्यू करतो किंवा पेमेंट व्हाउचर इश्यू करतो. याच्या आधारे कळतं की हा टॅक्स ॲज अ रेसिपियंट मला पे करायचा आहे आणि मी पे केला तर मला ITC मिळणार नाही. पहिले पे करायला लागेल मग ITC घेता येईल. जर त्याने ITC घेतला आहे, तुम्ही ऑडिटला गेलात, कोणी ITC घेतला आहे, मग बोला हा RC मला सप्लाय, मग तुम्ही हा डॉक्युमेंट काय बनवलं आहे? पेमेंट व्हाउचर आहे, सेल्फ इन्व्हॉइस आहे, किती होतं एवढं होतं. हे पैसे हे ते पैसे बँकेत दिसतील की हे सप्लायरला पेमेंट केलं आहे आणि GST वेगळा भरला आहे. तर तुम्ही बघाल की अरे हे पेमेंट सप्लायरला गेलं आहे, हा तुम्हाला RCMमध्ये GST दाखतो, हा कुठे भरला आहे, ह्याची एंट्री दाखवा, ह्याचा सेल्फ इन्व्हॉइस दाखवा. असेल आयदर पेमेंट व्हाउचर असेल किंवा इन्व्हॉइस असेल. किंवा लोक अशी GT सर्व्हिस घेतात आणि टॅक्स भरत नाही. बँकेत पेमेंट केलं आहे की हे पेमेंट केलं आहे तुम्ही GTAला, याचा टॅक्स या महिन्यात भरला दाखवा कुठे आहे, रिबीट आम्हाला दिसत नाही, पुढे भरला का, अगोदर भरला का, कधी तेव्हा दिला होता का. जे काय त्यांनी काम केलं आहे त्या परिस्थितीमध्ये डॉक्युमेंट कुठले इश्यू करायचे हे तुम्हाला एकदा कळलं का या बेसिसवर तुम्ही ऑडिट करणार.
बँकेमध्ये काय पैसे आले गेलेत, डॉक्युमेंट काय बनले, ईबी बिलला काय आलं, हा तुमचा आधार असेल हे सगळं बघण्याचं, ऑडिट करण्याचं. थांबूया. हा वेगळा टॉपिक आहे. 30 बाकी तुम्हाला हे कळलं एवढं. ओके.